हाय हॅलो नमस्कार, कसे आहे सर्व. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. अंड्याची पाकवडी बनवणार आहे. ही बघा, तर मी 3 अंडी घेतलेली आहेत. आता मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये थोडासा पाणी घेतलेला आहे. तर चला आता आपल्याला एक चालू करायचं आहे. पाण्याला उकळी येऊन द्यायची. तर चला आता आपण पाण्याला उकळी येण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. चला तर आपल्याला पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अंडा फोडून टाकायचं आहे. हे बघा असं. बघा आता असा अंडा फोडून घेतलेला आहे मी. आता त्याला आणि मस्त याची उकळून घ्यायचं आहे. असं सुटं करायचं आहे. चला तर बघा, हे मी पाण्यातून काढून घेतलेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला हे करायचं आहे. हे बघा असं कापून घ्यायचं आहे पाकल्या. बघा असं अशी वडी तयार झाली पाहिजे अशी. हे बघा हे एका ह्याचे 4 तुकडे केले पाहिजे. हे बघा असे. हे बघा हे असं बारीक करून घ्यायचं आहे. असं घ्यायचं आहे. बघा मी कापून घेतलेलं आहे सर्व. हे बघा झालेलं आहे. हे बघा असं घेतलेलं आहे. तर चला ही बघा आपण ही कढई घेतलेली आहे. तर चला लागणारे हे बघा मी कढई तापायसाठी ठेवलेली आहे. तर हे बघा एक कांदा कापून घेतलेला आहे, टॅमॅटो घेतलेला आहे आणि लागणारे आपले मसाले घेतलेले आहेत. तर चला आपला ह्या घरी आपण बनवतो तो मसाला आहे. तर चला आता कढई तापलेली आहे. तर मी त्याच्यात 2 चमचे तेल सोडत आहे. हे बघा. तर चला आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. हे बघा कांदा मस्त लाल करून घ्यायचा आहे. आता आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे. चला मी 1 चमचा हळद टाकत आहे. चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर मिरची. जास्त नाही टाकायचं, तिखट होईल. लहान मुलं खाणारे असतात. चला आता मी हा 1 चमचा टाकत आहे मसाला. आपल्याला थोडासा रस्स्यासाठी पाणी टाकायचं आहे. जास्त नाही करायचं. आता आपल्याला त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे. आपली तर आधी ते शिजलेले आहेत. असं करून घ्यायचं आहे.
थोडासा, कारण मी पहिला मीठ टाकलेला होता, तर आता एकदम थोडासा टाकायचा आहे, नाही तर खारट होऊ शकतो. त्याला मस्तपैकी कळवून द्यायचं आहे. बघा मस्तपैकी हे आलेले आहे. तर चला आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर चला, तर आता आपली अंडावडी तयार झालेली आहे. हे बघा मस्तपैकी. मग माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कशी झालेली आहे माझी अंडावडी ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जय सद्गुरू.